हाय, मी अक्षता. हॅलो, मी अक्षता. माधव आणि नंदिनी निंबाळकरांची एकुलती एक मुलगी, 2 भावांची लाडकी बहीण. पण ह्या ओळखी आता जुन्या होत चालल्यात. कारण मी एक नवीन नातं जोडलंय. आई वडिलांच्या विरोधात जाऊन मी मदनशी लग्न केलं. माझ्या प्रेमावर ठाम विश्वास होता. मदनच माझा 7 जन्मांचा सोबती आहे आणि त्याच्या सोबतच आयुष्यभर मी सुखात राहीन. मला असं वाटलं, कारण ते वयच तसं होतं. स्वप्नात जगायचं, कोणासाठी तरी आपण खास आहोत ह्या विचाराने मोहरून जायचं. असं मदनशी लग्न झालं आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की मी फसले. मदनच्या घरी मला सुनेचा मान पण मिळत नाही आणि नवऱ्याचं प्रेम पण नाही. मदनशी लग्न करणं ही माझी सगळ्यात मोठी चूक आहे. सोन्याच्या पिंजऱ्यातला पक्षी असतो ना, घुसमटणारा, तशी अवस्था झाली आहे माझी. मला कधी कधी असं वाटतं की आईच्या कुशीत जावं, रडावं आणि तिला सगळं सांगून टाकावं. बाबांना म्हणावं की बाबा, तुमचा धीराचा हात फिरवा ना माझ्या पाठीवरून. हे सगळं सहन करायची ताकद मिळेल मला. नाही बोलू शकत. मला त्यांना अजून दुःखात नाही बघायचं. म्हणून मग माझ्या सासरे मी खूप सुखात आहे असा मुखवटा घेऊन फिरते मी. ह्या सगळ्या ओळखी आता हळूहळू जुन्या होत चालल्या आहेत. कारण मी आता मिसेस अक्षता मदन आहे. हाय, मी अक्षता, मिसेस अक्षता मदन.